नमस्ते मैत्रिणींनो, चला आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया. अंडा करीच आहे, पण काही वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी मी एक टोमॅटो खूप छानपैकी चिरून घेतलेला आहे. त्याच्यातल्या चिरताना बिया सर्व काढल्यात बरे का. चला आपण मिक्सरमध्ये घेऊन टाकूया. नंतर कांदा बारीक बारीक कापून मिक्सरमध्ये घेऊया. त्यानंतर पहा, मी हा ओला खोबरा बारीक कापून घेतलेला आहे. जरा पातळच खोबरा होता तर म्हटलं ग्रेव्ही छान होईल, आपण ते मिक्सरमध्ये घेऊया. पहा, मी मिरची घेतलेली आहे. ही कमी तिखट असते, ती जाड्या सालाची मिरची, लांबडी मिरची. तर पहा, त्याच्यातले मी पूर्ण उभ्या चिरून बिया काढलेल्या आहेत. 5 ते 6 लसूण पाकळी, मिरचीसुद्धा आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. तीळ घेऊया, 2 चमचे तीळ. आणि छानपैकी मिक्सरमधून ग्रेव्ही तयार करून घेऊया. बघा, ग्रेव्हीला लालसर रंग आलेला आहे. आता मी या वाट्या घेतल्या. तुम्ही आता वाट्या कशासाठी घेतलेल्या आहेत बघा, पुढे नवीन आयडिया. आपण या छोट्या छोट्या वाट्या घेतल्या आहेत, त्यांना ग्रीजिंग करून घेऊया. थोडा 2-2 थेंब ऑइल लावून घेऊया. हे पहा, सर्वांना ऑइल छानपैकी आपण स्प्रेड करून घेऊया. मग 2 अंडे घेतलेत मी. आता तुम्हाला आयडिया आली असेल की काय करत आहे मी. आता मी थोडा मीठ त्या ग्रेझिंग केलेल्या वाट्यामध्ये टाकत आहे. ते बघा, चिमटीभर मीठ घ्यायचे आहे आणि थोडा हलका त्याच्यात आपण स्प्रेड केलेला आहे. कसं वाटत आहे. आता आपण त्याच्यात धने पावडर टाकूया. हे पहा, धने पावडर पण छानपैकी टाकून घेऊया. त्याच्यात एकदम झणझणीत लाल तिखट टाकूया. लाल, हे बघा, मिरची पावडर आहे, तिखट आहे, ती जरा टाकून घेऊया. आपण वाटीमध्ये हे स्प्रेड करत आहोत. आता फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे. तमालपत्र आपण त्यात छानपैकी तडतडून घेऊया. आणि ही छोटी 2 लाल मिरची, ही बेडगी मिरची आहे. फक्त रंग येण्यासाठी थोडासा आपण टाकत आहोत फोडणीत. आणि ही पहा, ग्रेव्ही जवळजवळ 1 वाटी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. ही ग्रेव्हीसुद्धा आपण काय करायची, फोडणीसाठी तडका करून घेऊया. छान ग्रेव्ही ऑइलमध्ये परतवून घ्यायची आपल्याला. बघा, ग्रेव्ही छानपैकी परतल्यानंतरच आपण त्यात मसाले टाकणार आहोत. बघा, हळद, धने मिरची, पहिले अर्धा चमचा हळद, नंतर धना पावडर, आपला लाल तिखट. हा लाल तिखट जरा झणझणीत आहे, म्हणजे लाल मिरची पावडर आहे. आणि आपला 1 चमचा धने पावडर. हा एक छानपैकी मिक्स करून घेऊया. पहा, माझं नेहमीचंच बोलणं असतं, आपलं भाजीमध्ये, कालवणामध्ये तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. पहा, मी मंद आचेवर ग्रेव्ही छान परतवून घेतलेली आहे. त्याला तेल सुटत आहे, त्याच वेळेत मी मीठ टाकून घेतलेलं आहे. पहा, तेल पण सुटत आहे. जेवढं तेल आपण टाकलं त्याच्यात सुद्धा भाजी खूप छान होतं. आणि आपल्या मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही राहिली होती ती पाण्यात मिक्स केली आणि तो पाणी आपण ग्रेव्हीसाठी छान शिजण्यासाठी टाकत आहोत. पहा, पाणी टाकल्यानंतर ते अजून छान शिजून निघेल आणि त्यात अजून तेल आपल्याला दिसेल. हे पहा, ग्रेव्ही अशी छानपैकी पातळ आपण करून घेतलेली आहे. ग्रेव्हीच्या खाली आपण मंद गॅस ठेवूया. तेवढ्यात आपण दुसरी तयारी करूया. हे पहा, आपण काय केलं माहिती आहे, त्या वाट्यामध्ये 3 अंडे घेतले. 3 अंडे घेतले आणि त्याला छोट्या वाट्या असल्यामुळे अर्धा अंडा आपण या वाट्यामध्ये टाकलेला आहे. हे पहा, मी मोदकाची जाळी घेतलेली आहे आणि त्या जाळीमध्ये त्या वाट्या अशा छानपैकी ठेवल्या आहेत आणि ती जाळी आपल्या ग्रेव्हीच्या कढईच्या वर ठेवलेली आहे.
बघा आता काय करत आहोत आपण, ही अंड्यांची जी जाळी आहे ना ती झाकून ठेवलेली आहे 5 ते 10 मिनटं. ग्रेव्ही छान खाली शिजलेली आहे आणि वर आपले अंडेसुद्धा खूप छान कोफ्ते अंड्याचे तयार झालेत. पहा ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि त्या ग्रेव्हीच्याच वाफेमध्ये आपले अंड्याचे कोफ्ते बघा किती छान तयार झालेले आहेत. ग्रेव्ही इज रेडी. आता हे आपल्या अंड्याचे कोफ्ते आपण काय करायचे आहे, छानपैकी मोकळे करून घ्यायचे आहेत. घ्या स्पूनने आपण, चमच्याने आपण खूप छानपैकी मोकळे करू शकतो, अगदी लवकरच मोकळे होतात. हे पहा किती स्पंजी कोफ्ते झालेले आहेत. हे कोफ्ते काय करायचे, आपण आपल्या आपली जी ग्रेव्ही तयार केलेली आहे एकदम छान टेस्टी आणि त्याचं टेम्पटिंग एवढं स्मेल येतं आहे ना, काही विचारू नका. हे जे कोफ्ते आपण केलेले आहेत ते काय करायचे आहेत, त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. पहा काहीतरी नवीन करायचं वाटलं म्हणून आपण हे करू शकता. अंडे उकडून किंवा डायरेक्ट आपण भाजी नेहमीच करतो, काहीतरी आपण कोफ्ता करी असंच करूया. त्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे, मीठ, म्हणून आपल्या अंड्यांच्या कोफ्त्यांना पण एक वेगळी टेस्ट आलेली आहे. नक्कीच करून पहा. आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.